हे बघा, संजय राऊतांनी आतापर्यंत जेवढ्या भविष्यवाण्या केल्या महाराष्ट्रात, जेवढ्या 2 महिन्यानं काय होणार आहे, परवा काय होणार आहे, वर्षभराने काय होणार आहे, त्याची एकही भविष्यवाणी खरी ठरली नाही. एकही खरी ठरली नाही. या मुंगेरी लालकी हसीन सपने पाहणारा हा संजय राऊत यानं जे जे बोललं त्याच्या विपरीतच घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं जे 13 सप्टेंबरचं जे काही स्वप्न तो पाहून राहिला की याच्यानंतर मोदी प्रधानमंत्री पदावर राहणार नाही, तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदावर लोकांना या टर्ममध्ये पण पाहायला मिळतील आणि पुढच्या टर्मला पण पाहायला मिळतील. त्याने जर कोणताही राज्यातला कोणत्याही पक्षाचा मंत्री कोणाच्या समाजाच्या विरोधामध्ये एकतर्फी भूमिका घेत असेल, त्याची न्यायिक बाजू न सांभाळता किंवा त्याला न्यायाने मिळालेल्या गोष्टीवर अन्याय करत असेल, तर हे तर समर्थन करण्यासारखं नाही आहे. मी करणार नाही, आमचे एकनाथ शिंदे साहेब पण करणार नाही. असा कोणी मंत्री करत असेल तर याला एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन आहे असं कोणी काही समजू नये. कारण शेवटी या देशात हा देश 18 पगड जातींचा देश आहे, विविधतेने नटलेला आहे. ज्या ज्या जातीला त्या त्या जातीच्या प्रमाणात सन्माननीय बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्याजवळ तेवढी डॉक्युमेंट जर असतील तर त्याला कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही.